नमस्कार मित्रांनो, आमच्या मामाच्या मुलाच्या गॅरेजवर आलोय. तेजस मिस्त्री बघू शकता. आता ही समोर ज्ञानो आहे. 10 वाजलेत रात्रीचे तरी तिचं काम चाललंय. नक्की काय काम निघालं ह्याचं? तुझं काम निघालंय असं, गाडी गरम झाली, ओव्हरहीट झाली, पाणी लिकेज झालेलं. कस्टमर काय बघितलं नाही, गाडी चालवली, पाणी होतं आणली, पण शक्यतो ऑइल मध्ये त्याचं पूर्ण पाणी मिक्स झालेलं आहे. त्याचं पूर्ण हेड खोललेलं आहे, त्याचं पिस्टन वगैरे सगळं गेलेलं आहे. अच्छा, सगळं ऑइल वगैरे गेलेलं आहे त्याच्यात. इकडे बघा, सगळं असं झालेलं, ऑइल मिक्स झालेलं आहे पूर्ण. ऑइल मिक्स झालंय पाण्यामध्ये. ओके. आणि आता किती वेळ लागला असता पाणी चेक करायला? जरी चेक केला असतं, 8 मीटर मध्ये लाईट दाखवत होती त्यांना, हा, काय त्यांनी चेक केली नाहीये. हा, त्यामुळे हे जास्त म्हणजे ओढून गेले. म्हणजे आमच्या कारवाल्या मित्रांना तुम्ही काय टिप्स द्याल? टिप्स म्हणजे तुम्हाला मीटरमध्ये लाईट दाखवते, हिटिंगची वगैरे टेम्परेचर दाखवते, ते बघितली पाहिजे. मेकॅनिकलला दाखवली पाहिजे. थोडीफार गरम होते गाडी, कुलंट वगैरे चेक केले पाहिजे तुम्ही. त्याशिवाय उपयोग नाही याचा, किरकोळ काम नाहीये. पाणी चेक केलं नाही म्हणून कस्टमरला किती रुपये मोजावे लागतील या गाडीसाठी? हे आता गाडीसाठी त्यांना कम से कम 15 ते 20 हजार रुपये मोजायला. म्हणजे बघू शकता मित्रांनो, गाडी न्यानो आहे आणि छोटीशी गोष्ट होती की त्याचं पाणी चेक केलं नाही, मीटरची लाईट इग्नोर केल्या आणि त्याच्यामुळं गिरायकाला म्हणजे गाडी ओनरला 15 ते 20 हजार रुपयाचा हा बांबू बसणार आहे मित्रांनो. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र मित्रांनो.